नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला आज आपण खाडीच्या खेकड्यांचा रस्सा तयार करूया. तर इथे बघा मी खाडीचे खेकडे आणले आहेत. आता पहिलं आपण हे जे गाठोडं आहे ते सोडून घेऊया, कारण काय झालं आहे हे सुटेल. पण खेकड्यांचे ते नांगे ते बांधलेले आहेत हे बघा, म्हणजेच डेंगे असतात ते, पण त्यांचे पाय सुटकेत. त्याच्यामुळे ह्या जाळ्यातून त्यांना पहिला आधी मगरमच्छपणा करून व्यवस्थित असं बाहेर काढायला पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर ह्याचे पायबी तोडायला पाहिजेत, जे डेंगे वगैरे आहेत ते, नाहीतर चावले तर बाबा खतरनाक. तर इथे बघा असं साईडला ज्या ना ह्या खेकड्याच्या काटे येते बघा, आणि हे असे पकडले ना की खूप लागतात, आणि म्हणजे अगदी रक्त येतं इतके लागतात. त्याच्यामुळे जपून असे जर खेकडे मिळाले तर साफ करा तुम्ही. इथे बघा डेंग्यांना सुद्धा आहेत ते काटे. तर व्यवस्थित आम्ही असे तोडून घेतले. आता स्वच्छ मी धुवून पण घेतलेत त्यांना साफ करून. आता इथे बघा एक आपल्याला मालवणी वाटण लागेल, त्याची तयारी करूया. तर इथे कांदा टाकला आहे मी तव्यावर. थोडंसं ह्याच्यातलं पाणी कमी झालं की नंतर तेल टाकणार आहे, म्हणजे मग कांदा छान असा भाजतो. आता आपण इथे आलं आणि लसूण टाकूया. आणि मालवणी जेवणात आमच्या नेहमीच आलं लसूण जे वाटण असतं ते वाटणातच असतं. आम्ही कधी तुम्हाला आलं लसूण असं पेस्ट टाकताना शक्यतो दिसत नाही. साईडने आपण तेल टाकलं आणि थोडीशी मिरी टाकली. पावसाळा किंवा थंडी असली ना की थोडीशी मिरी वापरायची. मिरीत थोडीशी उष्णता पण असते. आणि जेव्हा आपण असे ताजे ताजे रस्से करतो, कुळदाचा असू दे, अंड्याचा असू दे, खेकड्याचा, कोंबड्याचा रस्सा, तर त्याला ना एक खमंगपणा छान देतं मिरी. तर आता आपण कोथिंबीर आणि खोबरं टाकून छान असं भाजून घेतलं आहे. आणि इथे मी थोडंसं सुकं खोबरंसुद्धा टाकते बघा. तर ते सुद्धा असं व्यवस्थित परतून घेते. सुकं खोबरं टाकलात की सुद्धा खमंगपणा वाढतो. तर असं 2 प्रकारचं खोबरं टाकलं आहे मी. वाटण वाटून झालं आहे, खेकडे साफ करून झाले आहेत आपले. तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे बघा ते छोटे पाय आहेत ते आपण वाटून घेतलेत. खेकड्या कुठचेही असू दे, खाडीचे असू दे, समुद्राचे असू दे, किंवा जे सड्यावर येतात ते असू देत. प्रत्येक वेळेस जेव्हा खेकडे आणतात त्यावेळेस त्याच्या पायाचं पाणी घ्यायला विसरू नकात. मात्र ते पाणी टाकत नाही तोपर्यंत म्हणजे ह्या खेकड्यांना चवच नाही असं मी म्हणेन. तर इथे बघा आपण कांदा टाकलाय, त्याच्यानंतर मालवणी मसाला, मीठ, हळद आणि लाल तिखट टाकून फोडणीत चांगला असा मसाला आपण परतून घेतल्यानंतर वाटलेलं वाटण टाकतोय आपण. तेही चांगलं असं परतून घेतोय. जास्त तेल सुटेपर्यंत वगैरे असं मी परतणार नाही, कारण आमचं वाटण चांगलं भाजलेलं असतं. आता आपण साफ केलेले खेकडे टाकलेत, ते व्यवस्थित असे फिरवून घेऊया. आणि त्यानंतर आपण जे खेकड्याच्या पायाचं पाणी घेतलं आहे ना, तर ते पण आपण ह्याच्यामध्ये थोडं टाकून घेऊया. तर इथे व्यवस्थित पहिलं ढवळून घेतलं मी. आता हे पाणी टाकते आणि ह्याच्यातलं तळाचं पाणी असतं तर ते फेकून द्यायचं, कारण थोडीशी पायाची कच वगैरे अशी असू शकते म्हणून. आणि अजून आपल्याला आता वाटणाचं भांडं आहे, त्याच्यात पण थोडंसं पाणी टाकूया, कारण एवढे खेकडे शिजायला पण पाहिजेत. त्यानंतर आपल्याला रस्सा पण पाहिजे भातावर, चपातीवर. त्याच्यामुळे हे वाटणाचं थोडं पाणी टाकलं आहे मी. अजून घट्ट पातळसाठी तुम्हाला साधं पाणी पाहिजे असेल तर टाकू शकता तुम्ही, कारण खेकडे अजून आपले शिजायचे आहेत. आणि त्यानंतर आपण अर्धे करणार आहोत, जशी माणसं असतील तसा रस्सा वगैरे तयार करायचा. तर इथे बघा मस्तपैकी रट्टामट्टा खेकडे शिजले आहेत आणि रस्सा पण मस्तपैकी तयार झाला आहे. ह्याच्यात आपण आता कोकम पण टाकलं आहे बघा. आणि कलर बघा, वास तर घरात एकदम दरवळतोय. इतका चवीला एक नंबर खेकड्याचा रस्सा तयार झालेला. हे खाडीचे खेकडे आहेत, प्रत्येक खेकड्याची चव ही वेगळीच असते. वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे मी. आणि इथे बघा आपला खाडीच्या खेकड्याचा रस्सा तयार. धन्यवाद.